राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असलेली शेगाव दर्शन यात्रा तर तो उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये आता चालू होता। प्रतिष्ठानचे सगळे कार्यकर्ते असतील, त्यातल्या त्यात विशेष करून संतोष बाबा आणि सगळी टीम असेल यांनी जे केलेलं मेहनत, आज जवळजवळ 7 गाड्या आपल्या शेगाव दर्शनाला जातात। खरं तर अनेक दिवसापासूनची इच्छा होती की महिलांसाठी एक सगळ्या, तर महिलांनाच फिरायला मिळत नाही, महिलांना बाहेर जाता येत नाही, आणि त्या माध्यमातून खरं तर अत्यल्प दरामध्ये ही शेगाव यात्रा त्या संकल्पनेतून सुरू झाली। खरं तर सातत्याने इलेक्शनच्या आधी सुद्धा आपल्याला हा इव्हेंट करायचा होता, परंतु म्हटलं इलेक्शन झाल्यावर आपण हा इव्हेंट करू, आणि इलेक्शनमध्ये परत म्हटले असते नाही आता इलेक्शन आले म्हणून चालू केले, परंतु असं न करता आता सातत्याने दरवर्षी एक इव्हेंट आमचा संतोष भाऊ किंवा आपल्या सगळ्या माध्यमातून प्रतिष्ठानच्या निश्चित स्वरूपात तो आपल्याला करायचा आहे। तर आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपले शेगावमधले जे सगळे सहकारी जे नारायणगावमध्ये राहतात त्यांच्या माध्यमातून सुद्धा नाश्त्याची, वेळची नाश्ता आणि पाण्याची सोय ती सुद्धा केली। तिथं सुद्धा सगळ्या व्यवस्था ज्या का होत्या त्यासाठी सुद्धा या टीमनी चांगलं सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांचं मनापासूनचा आभार मानतो आणि या यात्रेला शुभेच्छा व्यक्त करतो। राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान आयोजित शेगाव दर्शन सोहळ्यानिमित्त श्री गजानन महाराज बहुउद्देशीय सेवा मंडळ नारायणगाव यांच्या मार्फत सुद्धा या ठिकाणी खराळ पाण्याची व्यवस्था नियोजन करण्यात आलं। राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे आम्हाला सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्वांचे आम्ही या ठिकाणी आभार मानतो। जय गजानन।